चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला दोन्ही संघांना विनंती असणार 12th मॅन आपण समालोचन कक्षाकडे पाठवायचा. चला पहिला चेंडू हलक्यातून ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा वळण घेतोय. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आपला 12th मॅन या ठिकाणी पाठवायचा आहे. ओहो यावेळेस पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडूला कटवला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सेन्सिबल गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. अकाउंट टू द फील्ड तशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते असं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळत आहे. पहिले दोन चेंडू दर्जेदार होते. फलंदाजाला निश्चितच या चेंडूंवरती मोठे फटके अद्याप खेळता आले नाही आहेत. माऊली वॉरियर्स या संघाला फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलंय आणि पहिला मैदानाच्या आत आपल्याला सुशांत ओहो डावखुऱ्या हाताचा फलंदाज यावेळेस मात्र चेंडूला पुल केलंय. हलक्या चेंडूला कटवलं गेलंय आणि यावेळेस पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू वरती मात्र असणारा फ्री हिट. दोन चेंडू घोषित झालाय. अतिरिक्त रूपाची धाव मात्र धावसंख्येत जोडली जाणार आहे आणि पुढच्या चेंडू वरती मात्र बंपर ऑफर. फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी या ठिकाणी आली आहे. पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर स्वीप केलाय. फॉलिंग स्वीप याला म्हटलं. आता यावेळेस थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फंबल झालाय आणि या फंबलचा फायदा मात्र फलंदाजाकडून या ठिकाणी उचलला गेलाय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 5. ओहो यावेळेस वेग भन्नाट वेग मात्र फलंदाजाकडून. दुरुत्तरी टाकणारा चेंडू अफलातून दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजाकडून झालं. टिचून उमारा केला जातोय. आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये त्याने 4 चेंडू डिलिव्हर केले. 4 चेंडू अचूकता भेदकता दाखवली जाते. याच पनवेल तालुक्यातील गिरीश खोसरेकर या मातबर गोलंदाजाची निश्चितच या गोलंदाजाकडून आठवण करून दिली जाते. पुढचा चेंडू महत्वाचा निर्णायक असणार आहे. कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते. यावेळेस मात्र अफलातून दर्जाचा चेंडू त्रिफळाचीत केली जाते. फलंदाजाची दांडी 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 झाली आहे. गोलंदाज मात्र सक्सेसफुल. विकेटचं पतन या ठिकाणी झालं. डावखुऱ्या हाताचा एक मातब्बर फलंदाज तंबूत माघारी परततोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र ब्लॉक होलचा चेंडू क्रिकेटच्या पटलावरती अजून देखील सचिन रमेश तेंडुलकर आणि गोलंदाजांनी फेकलेला परफेक्ट यॉर्कर अजून देखील सन्माननीय आहे आणि हेच मात्र गोलंदाजाकडून दाखवलं जात आहे. अफलातून दर्जाची गोलंदाजी वेगावर स्वार होऊन चेंडूला या ठिकाणी डिलिव्हर केला गेला. एस्टनचा वेध फलंदाज तंबूत माघारी परततोय. चला जर इथं केटीएम गाडीची चावी जर कोणाला मिळाली असेल तर आपण आपल्या आमच्या समालोचन कक्षाकडे आणून जमा करायचे. मैदानाच्या आत आता नवीन फलंदाज सर्वेश दाखल झालाय. निश्चितच तिसरा क्रमांक हा महत्वाचा फलंदाजीचा क्रमांक आहे. त्या फलंदाजाला निश्चितच संघाच्या धावसंख्येला सावरण्याची आणि त्यासोबतच एक मोठ्या धावसंख्येचा आकार देण्याची जबाबदारी ज्या फलंदाजाच्या खांद्यावरती असते तो जबाबदारीचा नंबर 3 ज्या नंबरवरती आपण भारतीय संघासाठी भारतीय क्रिकेट संघात नाही तर विश्व क्रिकेटचा अधिष्ठित सम्राट विराट कोहली ज्या नंबरवरती खेळतात त्याच नंबरवरती मैदानाच्या आत एक डावखुरा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला तर दुसरा डावखुरा फलंदाज सर्वेश पाहायला मिळतोय. ओहो यावेळेस स्लॉट मध्ये आलाय. चेंडूला मात्र भिरकावून दिलंय. ओहो यावेळेस मात्र चेंडू गचा क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालंय परंतु तितकंच दर्जेदार अशा पद्धतीचं कमबॅक देखील क्षेत्ररक्षकाकडून केलं गेलंय. आपली चूक झाली आणि चुकीची सुधारणा मात्र लगेच या ठिकाणी मैदानाच्या आत केली जाते. सेन्सिबल बॅटिंग पाहायला मिळाली. पहिले षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 1 गडी बाद 8. आपण पाहू शकता कशा पद्धतीने डावखुऱ्या हाताचा फलंदाज सर्वेश याने चेंडूला भिरकावून दिलं होतं कारण नेहमीच आपण भरतो. यावेळेस गचा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. झेल सुटला.
आता मात्र गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुशांत नावात जरी शांतता असली तरी देखील गोलंदाजी करताना मात्र जहुरी गोलंदाजी करावी लागणार आहे. आक्रमण आणि चेहऱ्यावरचे हावभाव हे फलंदाजाला निश्चितच भीतीदायक वाटतील अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. सुशांत मैदानाच्या दुसरं षटक महत्वाचं षटक हाताळण्याची जबाबदारी या गोलंदाजाच्या खात्यावरती असते. पहिलं षटक जर आपण बघितलं तर या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च करण्यात आला आणि एक मातब्बर फलंदाज सुशांत पवार एक मातब्बर फलंदाज डावखुरे हाताचा फलंदाज माघारी परतला आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला सर्वेश याने देखील एक सेन्सिबल बॅटिंग दाखवली. चला अंपायर आपण प्लेयरांना ताकीद द्यायची की टीम मीटिंग करायची नाहीये. वेळ फार होत झालाय. वेळेची किंमत आपल्याला फार महत्वाची आहे. जो वेळेचा सन्मान करतो वेळेची किंमत करतो तोच जगाच्या पड आणि 20 मिनिटाच्या आत टाइम लिमिट असणार आहे. कारण असं म्हणतात ना की वेळ ही अशी गोष्ट आहे ना की सुबह मगरूर को वो शाम बना देती है, चीन के शोहरत गुमनाम कर देती है. वक्त से आंख मिलाने की हिमाकत ना करना क्योंकि वक्त आने पर वक्त इंसान को. मैदानाच्या आत आपण पुन्हा एकदा जातोय. एक महत्वाची लढत महत्वाचं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. या आधीच्या चेंडूंवरती आपण जर बघितलं तर सातत्यपूर्ण त्या गोलंदाजाचं कसब आपल्याला बघायला मिळालं. पहिलं षटक ज्या गोलंदाजानं हाताळलं त्यानं आपल्या गोलंदाजीची एक जादू या मैदानाच्या आत विखेरलेली आपल्याला पाहायला मिळते. सुशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात. आतापर्यंत त्यांनी जशा पद्धतीची गोलंदाजी केली आहे निश्चितच आपल्या संघासाठी वाखणण्याजोगी गोलंदाजी. चला वेळ दवडायचा नाहीये. पुढचा चेंडू सुशांत ओहो हो ब्लॉकहोल मधला चेंडू डिलिव्हर केला. सेन्सिबल बॅटिंग मिडऑनच्या रिजन मध्ये यावेळेस मात्र फंबल झालंय आणि या फंबलचा फायदा उचलत फलंदाजांनी एक धाव भूकंबल या ठिकाणी केली आहे. एक धावेने धावसंख्येचा फलक मात्र पुढे जात आहे. सेन्सिबल बॅटिंग बढावी लागेल फलंदाजांची कारण एक मातब्बर फलंदाज तंबूत माघारी गेल्यानंतर एक भागीदारी वेचण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून या ठिकाणी मैदानाच्या आत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सर्वेश मैदानाच्या आत डावखुरी आताचा शैलीदार फलंदाज आहे. आपण काय करू शकतो हे आधीच्या एका फटक्यानं त्यांना निश्चितच मैदानाच्या आत दाखवून दिलाय. एक आक्रमक सुरुवात संघाची देण्याची मनशा दोन्ही फलंदाजांची असणार आहे. यावेळेस मात्र थोडासा गतीवरती स्मार होऊन टाकण्याचा प्रयत्न झालाय. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय. स्क्वेअर रुपये चेंडू अवांतर धाव धावसंख्येत मात्र जोडली जाते. अतिरिक्त रूपाची धाव आणि त्यासोबतच फलंदाजांनी गोलंदाजांनी क्षेत्ररक्षणाच्या आखोई इशारा करत एक धावेची चोरी देखील केली. 1+1 अशा 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जात आहेत. ओहो यावेळेस टच डाऊन द ग्राउंड आले. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतो ब्रँडेड खडखडीत उत्तुंग असा षटकार. याची देही याची डोळा षटकारांचा विस्मरणीय सोहळा. फलंदाज तुषार बाने यांच्या फळीतून मात्र या ठिकाणी निघतोय तोफ गोळा. अफलातून अशा पद्धतीचे स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळाली. डाऊन द ट्रॅक कृष्णा लक्ष्मण सातपुते यांची आठवण करून देणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सेन्सिबल बॅटिंग या आधीच्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धावा करत धावफलकाचा हलत ठेवण्यात आलं होतं. ओहो यावेळेस मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलाय चेंडूला. अलकाताना चेंडूला या ठिकाणी कटवण्यात आलं. मिड विकेटचं रिजन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत फलंदाजांनी 3 धावांची कमाई या ठिकाणी केली. सेन्सिबल बॅटिंग सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण क्रिकेटच्या फटल्यावरती षटकार चौकार आणि त्यासोबतच एकेरी दुहेरी धावा यांचा येणारा सातत्य ओघ एका मोठ्या धावसंख्येकडे तुमच्या संघाला वाटचाल करून देऊ शकतो. आणि हेच मात्र मैदानाच्या दोन्ही फलंदाजांकडून सातत्यपूर्ण घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मातब्बर फलंदाज आहेत आणि या दोन्ही फलंदाजांकडून सेन्सिबल बॅटिंग. यावेळेस सर्वेश थोडंसं यावेळेस आतली कडा घेतली जाते. फाईन लेगचा रिजन मात्र या ठिकाणी टपवलं जात आहे. चेंडू चाललाय 1 डाऊन सीमारेषा पार. फरार होतोय. येतोय ब्रँडेड खडखडीत असा चौकार. आपण जर बघितलं तर थोडंसं गचा क्षेत्ररक्षण निश्चित क्षेत्ररक्षणाला पाहून म्हणावं लागेल की टांगा पलटी घोडे फरार. चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतोय ब्रँडेड खडखडीत चौकार.
तुमच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला वाढवावा लागणार आहे. निश्चितच येणारा सामना हा महत्वाचा आहे, निर्णायक आहे आणि या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवरती तुमचं समर्पण दिसलं पाहिजे. पुढचा चेंडू ओ हो 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 यावेळेस कमबॅक केलं गेलं गोलंदाजाकडून. जहरी गोलंदाजी वेगावर स्मार होत यावेळेस चेंडू डिलिव्हर झालाय. सुशांत आतापर्यंत थोडंसं महागडं षटक आहे, परंतु या चेंडूवरती आपला क्लास आपला दर्जा मात्र या ठिकाणी दाखवला जातोय. फलंदाजाला मात्र दुरुत्तरित केलं जातंय. फलंदाजाची दांडी झाली आहे गोल. गोलंदाज मात्र यावेळेस सक्सेसफुल. आपण जर बघितलं तर आधीच्या षटकामध्ये निश्चितच जो परिपाक गोलंदाजाकडून करण्यात आला होता एक परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी डिलिव्हर झाला. शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवरती मात्र आपली भूकंपल अंदाजात गोलंदाजी या ठिकाणी केली गेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 2 गडी बाद. 24 सॉरी एक चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. एक चेंडू मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. अंतिम चेंडूचा थरार मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कशा पद्धतीची गोलंदाजी या विकेटच्या पतनानंतर निश्चितच एका हौसले अफजाई निश्चितच गोलंदाजाची या ठिकाणी झाली असेल. हे षटक थोडंसं महागडं ठरलं, परंतु शेवटच्या सेकंड लास्ट चेंडूवरती 5व्या चेंडूवरती एक मातबर फलंदाजाला त्रिफळा चित करून निश्चितच एक शेवट मात्र गोड करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून झालाय. आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ, अंतिम चेंडूचा थरार मैदानाच्या आत 24 धावांपर्यंत मजल या ठिकाणी मारता आली आहे, परंतु या शेवटच्या चेंडूवरती देखील फलंदाज आपला आक्रमकता या ठिकाणी दाखवण्यात ओहो यावेळेस स्लॉट मध्ये आलाय. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार, झालाय फरार. येतो ब्रॅडेड खडखडीत षटकार. या आधीच्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं, परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आत आला आणि त्याचे इरादे आपले मनसुबे मात्र मैदानाच्या आत त्याने जाहीर केलेत. का मला या फलंदाजी मार्कवरती दाखल करण्यात आलंय, का प्रचलन करण्यात आलंय. आसमानी टोल हा चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. धावफलकावरती धावा लागल्या त्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-32 आक्रमण आणि त्यासोबतच सातत्यपूर्ण त्या एकेरी दुहेरी धावांची कमाई करत धावसंख्येचा फलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. आपण जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये विवरण जर आपण बघितलं तर 8 धावा आल्या होत्या. एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं होतं, परंतु सुशांतचं हे षटक मात्र थोडंसं महागडं ठरलं जाते. तब्बल यावेळेस करेक्शन होतंय. शेवटच्या अंतिम चेंडूवरती जो फटका आला होता तो 1 बाउन्स सीमारेषा पार ट्रॅव्हल झालाय. चौकार मात्र या ठिकाणी निश्चितच येतोय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 28. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्टात येतो. या षटकामध्ये थोडंसं महागडे षटक 20 धावा खर्च केल्यात. चला पुढच्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक डिलिव्हर करायची आहेत. चला जर 15 मिनिटांमध्ये हा सामना संपला नाही तर एक तुम्हाला क्षेत्ररक्षक आहे तो सर्कल मध्ये ठेवणं अनिवार्य असणार आहे. बैलारी पंचकृषी आणि माऊली वॉरियर्स या 2 मातबर संघांमध्ये खेळली जाणारी लढत यावेळेस मात्र चेंडूला सर्कलच्या बाहेर टपवण्याचा प्रयत्न होतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सेन्सिबल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. जशा पद्धतीची गोलंदाजी होते त्या गोलंदाजीला साजेशी फलंदाजी देखील आहे. मोठे फटके खेळले जातात, परंतु त्यासोबतच एकेरी दुहेरी धावा करत धावसंख्येचं फलक हालतं ठेवलं गेलंय. या निश्चितच या फटक्यावरती आपण पाहू शकता अफलातून दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्लासिकल पुस्तकी फटका. या पुस्तकी फटक्याच्या प्रभावाने 2 धावांची कमाई होती आहे. ओहो यावेळेस थोडंसं दडपण गोलंदाजावरती पाहायला मिळतं. एक अतिरिक्त गती धारण करण्याचा प्रयत्न अवांतरूपी एक अतिरिक्त धाव फलकात जोडली जाते. गोलंदाजी करत असताना तुम्हाला तुमच्या गतीवरती नियंत्रण ठेवावं लागेल. अचूकता, भेदकता आणि त्यासोबतच इष्ट्यांचा वेध घेणारा विकेट टू विकेट गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे.
आपण रिप्ले मध्ये देखील पाहू शकता चेंडू लेग स्टंपच्या खूप बाहेर होता आणि मैदानाच्या आत कवायत करताना पंच आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळी थर्डमॅनचा रिजन हलक्यातून चेंडूला ग्लाइड केलाय. एकेरी धाव्याची कवाई सातत्यपूर्ण रीतीने मैदानाच्या आत आपल्याला होताना पाहायला मिळते. गोलंदाजाने या षटकामध्ये थोडासा धावांचा ओघ कमी केलाय, परंतु फलंदाज देखील मातब्बर आहेत. आपण जर बघितलं तर सातत्यपूर्ण मोठे फटके आणि त्यासोबतच सेन्सिबल बॅटिंग याचा मुजाहिरा मैदानाच्या दोन्ही फलंदाजांकडून केला गेलाय. आता मात्र मैदानाच्या आत डावखुऱ्या हाताचा फलंदाज साईराज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांना आपल्या पहिल्या चेंडूवरती खडखडीत असा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला, जो चौकारासाठी वन बाउन्स ट्रॅव्हल झाला. आता मात्र साईराज कशा पद्धतीची फलंदाजी करतोय, तीच आक्रमकता, तीच तत्परता मैदानाच्या दाखवेल का येणारा पुढचा चेंडू. ओहो, स्लॉट मध्ये आलाय पुन्हा एकदा, स्टेट डाऊन द ग्राउंड, चेंडूला मात्र भिरकावून दिलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आपण पाहू शकता बॉलर बॅक ड्राईव्ह ज्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सेन्सिबल बॅटिंगच्या जोरावरती फलंदाजांनी पुन्हा एकदा आखोबे आखोबे इशारा करत 2 धावांची कमाई या ठिकाणी केली जाते. गोलंदाज देखील अचूकताने भेदकता दाखवली जाते. सेन्सिबल गोलंदाजी आणि या गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजांना आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. हे षटक फार महत्वाचं आहे. यावेळेस देखील हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला कटवलाय, फ्लिक केलाय चेंडूला, मनगटी फटक्याचा प्रारूप या ठिकाणी धारण केला गेलाय. सेन्सिबल बॅटिंग पुन्हा एकदा या चेंडूवरती. दुहेरी धावांची कमाई होते. फलंदाज देखील आपल्या शैलीदार फलंदाजीचा नमुना मात्र या ठिकाणी पेश करतायत. सॉरी, पुढचा चेंडू महत्वाचा निर्णायक असणार आहे. गोलंदाजाला आपलं नियंत्रण जशा पद्धतीने आतापर्यंत त्याने ठेवलंय. हो, यावेळेस मात्र कॉमेंटेटर कर्स म्हणावं लागेल. पुन्हा एकदा या आधीच्या चेंडूवरती जशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, तीच गोलंदाजी मैदानाच्या आत गोलंदाजाकडून केली जाते. अवंतरूपी एक धावफलकाला समृद्ध करताना पाहायला मिळते. बेलारी पंचकृषी यांच्या माध्यमातून हे तिसरं षटक हाताळताना आपण बघू शकता. रिप्ले मध्ये देखील काय वेग गतीचं धारण करण्याचा प्रयत्न झाला. यावेळेस ब्लॉक होल मध्ये चेंडू डिलिव्हर केलाय, यॉक केलंय फलंदाजाला. मोठा फटका खेळण्याची मनशा होती, परंतु त्या मनशेला मात्र निस्तं नाबूद करण्यात गोलंदाजाला यश आलंय. ब्लॉक होलचा चेंडू, एक धाव सेन्सिबल रित्या या ठिकाणी पूर्ण केली जाते. एकेरी धावेचा परिपाक आणि या परिपाकानं धावफलकावरती धावा लागल्यात त्या 2 गडी बाद 37 लॉस ऑफ 2 विकेट. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा हलक्यात मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. काय अफलातून मात्र या ठिकाणी झेल टिपला गेला झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेटचं पतन झालंय. गोलंदाजानं मात्र शेवटची मेख मात्र या ठिकाणी मारली गेली आहे. जो फलंदाज सातत्य रीतीने मोठे फटके खेळत होता, त्याच फलंदाजाला मात्र आपल्या फिरकीच्या जाळ्यात या ठिकाणी अडकवण्यात यश आलंय. विकेटचं पतन झालंय, 3रं विकेट झालंय. 3रं विकेटच्या पतनानंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 37. आता मात्र मैदानाच्या आत प्रणित पेडणेकर, वैभव शेलार यांच्या माध्यमातून हे वैभव संघाला मिळवून दिलं. विकेटचं वैभव, झेल आपल्यातून होता. जजमेंट आपण पाहू शकता, कारण क्रिकेटच्या पटलावरती क्षेत्ररक्षकाचं जज करणं फार महत्वाचं असतं. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती 4थं महत्वाचा निर्णय षटक हाताळण्यासाठी. बॉलर नेम प्लीज. प्रणित पेडणेकर पीडी मैदानाच्यात आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवरती अभिषेक. आतापर्यंत चला 8 मिनिटांमध्ये ही इनिंग संपली पाहिजे. पुढचा चेंडू, हो, यावेळेस अनोखी ऍक्शन आहे. पूल केलाय सक्सेसफुल रित्या, चेंडू ट्रॅव्हल होईल का? किती 6 ना? यावेळेस मात्र चेंडू चाललाय सीमारेषा पार. उत्तुंग ब्रँडेड असा सक्सेसफुल षटकार. 2 षटकार आपण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षकांना भेदणारा फटका. प्रयत्न झाला, परंतु प्रयत्नांची यशस्वीता मात्र साध्य करण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला सपशेल अपयश मात्र या ठिकाणी येत आहे. अफलातून दर्जाची फलंदाजी आतापर्यंत झाली आहे. 4थं षटक आणि षटकामध्ये आक्रमणाचा पवित्रा या ठिकाणी पुन्हा एकदा पॉइंटचा रिजन.
तणात गेला चेंडू मात्र जातो वन डाऊन सीमारेषा पार होतो फरार येतो ब्रँडेड खणखणीत असा चौकार. प्रहार प्रहार आणि प्रहार मात्र मैदानाच्यात होताना पाहायला मिळतोय. फलंदाज आपला क्लास आपला दर्जा मात्र या ठिकाणी दाखवण्यात यशस्वी होतोय. पहिला चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर मात्र आपला क्लास या ठिकाणी पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला सीमारेषे पार धाडलाय. आक्रमणाचा पवित्रा या ठिकाणी घेतला गेला. जी धावसंख्या कुठेतरी विकेटच्या पत्त्याला थांबवण्यात आली होती त्या धावसंख्येचा ओघ मात्र आता जशा पद्धतीनं मुंबईमध्ये टॅक्सीचं मीटर मात्र जशा पद्धतीने धावतो ना तशाच पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या फलंदाजाकडून पाहायला मिळते. ओहो यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडूला मात्र भिरकावून दिलंय. ओहो यावेळेस मात्र झेल सुटला गेलाय. चुकी झाली आहे आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. हेच आपल्याला पाहायला मिळतं. एक मोठा फलंदाज जो फलंदाज सातत्यपूर्ण मोठे फटके खेळत होता त्याच फलंदाजाचा मात्र झेल या ठिकाणी सुटला गेलाय. चुकी झाली आहे चुकीचा परिणाम या चुकीची किंमत कशा पद्धतीने मोजावी लागेल ना. येणारे चेंडू निश्चितच याची दास्तान आपल्याला सांगता गेलेत. यावेळेस मात्र हा चौकार नाहीये त्या जखमेवरती मीठ चोळलं गेलंय. पॉइंटचा रिजन पुन्हा एकदा तागला गेलाय. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. चेंडू झालाय फरार येतो ब्रँडेड खणखणीत त्याचा फटकार. रिव्हर्सचा अटेम्प्ट या ठिकाणी केला गेला. रिव्हर्स सक्सेसफुल रित्या सीमारेषा पार धाडला गेलाय. मिस्टर 360 मैदानाच्या आपल्या फलंदाजीचा जोहर या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतो. या चौकारांशी धावसंख्येचा फलक मात्र जाऊन पोहोचतोय. चला शेवटची 5 मिनिटे शिल्लक आहेत. अन्यथा तुम्हाला एक खेळाडू अतिरिक्त सर्कल मध्ये घ्यावा लागणार आहे. फलंदाज आपली कामगिरी मात्र या ठिकाणी दाखवतोय. ओहो यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला मात्र यष्टी विश्वाकडून चूक होतीये आणि तितकं सुंदर बॅकअप देखील आपल्याला फाईन लेगच्या रिजन मध्ये देखील पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू महत्वाचा निर्णायकाने आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा पद्धतीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. कारण ज्या षटकामध्ये निश्चितच फलंदाज प्रणित यांच्याकडून आक्रमण आणि फक्त आक्रमणच केलं गेलंय. पुढचा चेंडू ओहो स्लॉट मध्ये आलाय. चेंडूला भिरकावून दिलाय. टायमिंग या ठिकाणी आहे परंतु फटका फसतोय. तुषार मात्र या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन म्हणावं लागेल. निश्चितच जो फलंदाज सातत्याने प्रारंभिक जोडीसाठी मैदानात उतरला होता आपल्या संघासाठी तारणहार आतापर्यंत बनून राहिला होता तोच फलंदाज मात्र तंबूत माघारी परततोय. सेन्सिबल गोलंदाजीकडून केली गेली आहे. मोठे फटके आले सातत्यपूर्ण रीतीनं आणि त्यानंतर मात्र आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फलंदाजाला अडकवलं जात आहे गुंतवलं जात आहे. विकेटचं पतन झालंय आणि या विकेटच्या पतनानं चौथा हादरा मात्र या ठिकाणी बसला जातोय. आता मात्र मैदानाच्या आत प्रथमेश बाने एक मातब्बर फलंदाजा 6 सिटिंग खेळीसाठी नेहमीचा फलंदाज ओळखला जातो. शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत आणि या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला शेवटच्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक संपवायचं आहे. बॉलर नेम प्लीज. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला संदेश पाहायला मिळतोय. ओहो हो यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चयनात आहे. थर्डमॅनचं रिजन आणि या थर्डमॅनच्या रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलंय. 22च्या रूपाने एक धाव या ठिकाणी निश्चितच प्राप्त होते. या अतिरिक्त धावांना धावफलक पुढे सरसावतोय. धावा झाल्या त्या 4 गडी बाद 54. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 4 गडी बाद 54. चला पुढचा चेंडू यावेळेस मात्र भिरकावून दिलाय. फ्लिक केलाय चेंडूला. मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सेन्सिबल बॅटिंग या अंतिम षटकाने सेन्सिबल बॅटिंगच्या जोरावरती एकेरी धावेला दुसऱ्या धावेत देखील परावर्तित केला गेला. आपण जर रिप्ले मध्ये देखील पाहू शकता कशा पद्धतीने सेन्सिबल बॅटिंग पाहू शकता. मनगटी फटक्याचा वापर या ठिकाणी केला गेला. सेन्सिबल बॅटिंग आणि सेन्सिबल बॅटिंगचा परिपाक 2 धावेनी. ओहो हो हो यावेळेस मोठा फटका वेगावर स्मार होऊन टाकलेला चेंडू विकेटचं पतन मात्र या ठिकाणी झालाय.
शेवटच्या षटकामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून सातत्यपूर्ण रीतीने केला गेलाय, परंतु गोलंदाज आपल्या गोलंदाजीचा क्लास, आपल्या गोलंदाजीची जादू मैदानाच्या आत बिखेरताना पाहायला मिळतोय. आतली कडा घेतली गेली, यष्टीरक्षकाने मात्र आपली कामगिरी या ठिकाणी चोख बजावली. पंच हात उंचावून सांगतात की फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होणार आहे. सक्सेसफुल गोलंदाजी आतापर्यंत झाले. शेवटचं षटक आणि हे शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी संघाच्या संघनायकाने जी खांद्यावरती टाकली होती ना, त्याचं निर्वहन अतिशय सुंदररित्या मैदानाच्या आत गोलंदाज संदेश यांच्याकडून केला गेलाय. प्रत्येक चेंडू आणि या प्रत्येक चेंडूवरती दिसतोच फलंदाजांना मात्र जखडवण्याचा संदेश या ठिकाणी गोलंदाजाकडून केला गेला. यावेळेस मात्र फलंदाजीच्या मार्कवरती एक बाने गया तो दूसरा बाने आया है. कल्पेश बाने मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. सॉरी, कल्पेश बावकर. पुढचा चेंडू महत्वाचा निर्णायक असणार. आतापर्यंत जशा पद्धतीची गोलंदाजी केली, हो यॉर्कर, अफलातून दर्जाची गती आणि त्यासोबतच एक्झिक्युशन मैदानाच्या आत गोलंदाजाकडून पाहायला मिळत आहे. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक चेंडूवरची एक वेगळी दास्तान गोलंदाजाकडून लिहिली गेली. प्रत्येक चेंडू हा अलायदा पद्धतीचा आतापर्यंत हाताळला गेलाय. वेग आणि त्यासोबतच अचूकता या गोलंदाजाच्या गोलंदाजीची व्याख्या बनावी लागेल. पुढचा चेंडू, ओहो, यावेळेस मात्र चुकी झाली आहे. स्लॉट मध्ये चेंडू भिरकावून दिलाय. विकेट ना, विकेटचं पतन मात्र या ठिकाणी झालंय. टिपला गेला झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. आतापर्यंत गोलंदाजी जशा पद्धतीने संदेश यांच्या माध्यमातून झाली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता आणि या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी गोलंदाजाकडून झाली आहे. जहरी गोलंदाजी आमचे स्कोरर आम्हाला कळवतात. अद्यापर्यंत त्यांनी गोलंदाजी जर परिपाक बघितला तर 12 धावा खर्च केलेत आणि तब्बल 3 फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये या ठिकाणी अडकवण्यात आलंय. चला, वेळ घालवायचा नाहीये. चला, 5 मिनिटाचा इनिंग ब्रेक असणार आहे आणि इनिंग ब्रेकच्या लगेचच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि प्रारंभिक जोडी देखील मैदानाकडे आपण तत्परतेने रवाना करायची आहे. शेवटचा अंतिम चेंडूचा थरार मात्र या ठिकाणी मैदानाच्या शिल्लक आहे. चला, वेळ घालवायचा नाहीये. चला चला चला, पंच, आपण कमांड घ्यायची आहे सामन्यावरती. थोडासा वेळेचा अपव्यय या ठिकाणी होतोय. चला, पुढचा महत्वाची चेंडू असणार. आतापर्यंत संदेश यांच्याकडून आपण बघितलं तर 12 धावा खर्च केल्यात आणि तब्बल 3 मातब्बर फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता आतापर्यंत दाखवलाय. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये अतिशय वाखडण्याजोगी गोलंदाजी. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये चेंडूला डिलिव्हर केलंय. हलक्यात चेंडूला कटवलं गेलंय. सेन्सिबल बॅटिंग. मात्र यावेळेस थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फेकी थोडीशी वेवड थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि वेवड थ्रोचा परिपाक, या परिपाकाने 4-5 षटकांची सांगता होतीये. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 59. लॉस ऑफ 5 विकेट्स. आणि जर सामना जिंकायचा असेल निर्धारित 30 चेंडू आणि गरज असणार आहे ती 60 धावांची. चला, 5 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती आपण घेतोय आणि तुमच्या आमच्या सर्वांचा स्वाभिमान, अभिमान, ज्या महामानवांनी तुम्हा आम्हा सर्वांना स्वाभिमानानं जगायला शिकवलं त्याच महामानवांच्या विचाराला अभिप्रेत असलेली स्पर्धा किंग्ज 11 पनवेल आयोजित भव्य दिव्य अशी ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा महामानव चषक 2026 पर्व 4 आणि या 4थ्या पर्वातील एक महत्वाचा संडे फन डे आणि या स्पर्धेचा ग्रँड डे आपल्या समोर येतोय. चला, एक छोटीशी विश्रांती आणि या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा या स्पर्धेच्या धावत्या समालोचनाकडे आपण पुन्हा एकदा येतो. एक छोटीशी विश्रांती आणि ही स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून याची देही याची डोळा घर बसल्या आपल्याला पाहायला मिळते. आपल्या सर्वांची लाडकी हक्काची वाहिनी सीसीडी लाईव्ह. जर आपण अद्याप सीसीडी लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपल्या हातातील मोबाईल उचला, सीसीडी लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून या स्पर्धेच्या येणाऱ्या
या स्पर्धेसारख्या अनेक देखण्या स्पर्धा तुमच्या आपल्याला सर्वांना घर बसल्या पाहता येतील. चला शेवटचे 3 मिनिटं असणार आहेत. त्या 3 मिनिटांनंतर आपण त्वरित आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. टाइम अप झालेला आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला क्षेत्ररक्षण या ठिकाणी लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. चला दोन्ही संघाला रिक्वेस्ट असणार आहे, प्लीज तुमचे प्रारंभिक सलामीचे जोडीदार मैदानाकडे आपण रवाना करायच्या. त्यासोबतच माऊली वॉरियर्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. बेलारी पंचक्रोशी आपली सलामीची जोडी आपण मैदानाकडे रवाना करायची आहे. बेलारी पंचकृषींना विनंती आहे की आपले सलामीचे बॅट्समन पाठवायचे लवकरात लवकर. आणि माऊली वॉरियर्स यांना 20 मिनिटात हा सामना संपवायचा आहे, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. आपला एक फिल्डर आतमध्ये घेतला जाईल 30 यार्ड सर्कलच्या. आणि हा नियम कंपल्सरी आहे, आणि कंपल्सरी या नियमचा या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. हॅलो चिक, हॅलो हॅलो चिक. चला पंचांना एक सूचना असणार आहे, आपण टीम मिटिंग, या टीम मिटिंगला मैदानाच्या आत मज्जाव करायचा. टीम मिटिंग कुठल्याही टीमला घेऊन जायची नाही आहे, याची नोंद घ्यायची आहे. यानंतर पुढे होणारा सामना, यादीच्या सामन्यामध्ये जो संघ विजयी झालाय आणि या सामन्याचा विजयी संघ, या दोन विजयी संघांमध्ये ही काटेकी टक्कर आपल्याला यानंतरच्या पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. राह से क्या पूछते हो रागीर कहाँ तक जाएगा, समंदर से क्या पूछते हो नीर कहाँ तक जाएगा, थामे धनुष को खींचो डोर साधो निशाना लक्ष्य का, बाद में देखा जाएगा तीर कहाँ तक जाएगा. मैदानाच्या आत एक अवघड टास्क मैदानाच्या संघाला या ठिकाणी पार करायचे आहे. 30 चेंडू आणि 60 धावांचं समीकरण क्रिकेटच्या पटलावरती अनेकदा आपण होताना पाहिलंय, परंतु तुम्हाला मैदानाच्या आत संघर्ष करावा लागणार आहे. या धावांचा पाठलाग जर तुम्हाला यशस्वीरित्या करावी लागणार आहे तर प्रारंभिक भागीदारी तुम्हाला धावांच्या ओघ आक्रमकतेनं या ठिकाणी करावा लागणार आहे. मैदानाच्या आत एक नवीन गोलंदाज तुषार बाणे, मैदानाच्या आत सुशांत फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र यावेळेस मात्र गतीवरती स्पार होऊन टाकला चेंडू, अतिरिक्त उसळी, अतिरिक्त वळण, आणि पंच मात्र या चेंडूला अवांतर घोषित करतात. अतिरिक्त रूपाची एक धाव या ठिकाणी जोडली जाते. आतापर्यंत सामन्यामध्ये पंचांची कामगिरी अतिशय वाखडण्याजोगी आहे. रखरखत्या उडामध्ये देखील स्वतःचं नियंत्रण आणि निर्णय क्षमतेचा या ठिकाणी ब्लॉक होल मध्ये चेंडू डिलिव्हर झालाय. यावेळेस मात्र फलंदाज होईल बाद.
गोलंदाजाची गर्जना मात्र या ठिकाणी मैदानाच्यात आपल्याला पाहायला मिळाली. अफलातून दर्जाचा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर झालाय. पग बाधा, फलंदाज मात्र तंबूत माघारी परततोय. अचूकता, भेदकता आणि सटीकता आतापर्यंत दोन चेंडूंमध्ये तुषार यांच्या गोलंदाजीमध्ये हेच समीकरण आपल्याला होताना पाहायला मिळतंय. यादीचा चेंडू स्क्वेअर आला, परंतु त्यानंतर जहरी कमबॅक तुषार यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती पंचांकडून दंडित करण्यात आलं, मात्र पुढचा चेंडू तुषार हुशार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये वेगानं जहाळ करताना पुढचा चेंडू महत्वाचा असणार आहे. आता मात्र मैदानाच्या आत सुशांतची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर नेम वैभव साळुंके मैदानाच्या आत दाखल होत आहेत. पुढचा चेंडू ओहो, यावेळेस स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक त्या दिशेला तैनात आहे. विकेटचा पतन मात्र या ठिकाणी होत आहे. टिपला गेला झेल, संपतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन, बॅक टू बॅक विकेटचं पतन मात्र या ठिकाणी झालंय. दोन मातब्बर फलंदाज एका पाठोपाठ एक तंबूत माघारी परतलेत. आता मात्र तुषार ऑन हॅट्रिक. आमच्या स्कोरर कडून आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एक हॅट्रिकची नोंद आपण या ठिकाणी केली आहे आणि तीच कामगिरी इतिहासाची पुनरावृत्ती मैदानाच्या आत होते का हे बघण्यासारखं असणार आहे. निश्चितच सामना मात्र थोडासा बेलारी पंचकृषी यांच्या बाजूने पहिल्यांदाच दोन चेंडूंवरती अतिशय निर्णायक अशा पद्धतीची गोलंदाजी तुषार यांच्याकडून होती आहे. यावेळेस मात्र मैदानाच्या आत काय घडतंय, ज्येष्ठ रक्षक आपली कामगिरी चोख बजावताना पाहायला मिळत आहेत. तर स्क्वेअर रूपी चेंडू अतिरिक्त रूपाची एक धाव संकेत मात्र या ठिकाणी जोडली जाते. सेन्सिबल गोलंदाजी आतापर्यंत तुषार यांच्याकडून झाली होती, मात्र अतिरिक्त उत्साह होता. हॅट्रिकचा उत्साह मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका थर्डमॅनच्या रिजन मध्ये, बाहेरची कडा मात्र चेंडूनं फळीची घेतली आहे. एक धाव आणि या एके धावेवर समाधान मानावं लागतंय. या एके धावेनं धावफलकाचा फलक मात्र जाऊन पोहोचलाय ते 3. तुषार आतापर्यंत निश्चितच फलंदाजांना जखडवून बांधून ठेवण्यामध्ये यशस्वीता झाली आहे. प्रत्येक चेंडू हा अलग पद्धतीचा त्यानं हाताळलाय आणि या प्रत्येक चेंडूवरती आपल्या गोलंदाजीचं कसब यशस्वीरित्या त्यानं या ठिकाणी दाखवण्यात त्याला यश आलंय. कारण ही स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांसाठी महत्वाची असणार आहे. कारण ज्या महामानवाने अथांग संघर्षातून तुमच्या आमच्या सर्वांना एका प्रकाशमय जीवनाकडे आणून ठेवलं, त्याच महामानवांच्या विचारांना, त्याच महामानवांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही देखणी क्रिकेट स्पर्धा. पुढचा चेंडू ओहो, यावेळेस ब्लॉक होल मध्ये चेंडू डिलिव्हर झालाय. गोलंदाज मात्र सक्सेसफुल होतोय. पग बाधा, विकेटचं पतन झालंय. डिसिजन यावेळेस काय होतंय बैदराच्या पंचांकडून मात्र डिसिजन मध्ये फेरबदल होतोय. फलंदाजाच्या फळीची कडा मात्र या ठिकाणी लागली होती आणि या कड्याच्या प्रारूपामुळेच फलंदाजाला मात्र या ठिकाणी जीवनदान दिलं गेलंय. पंचाने झालेली चूक मात्र तत्परतेने मैदानाच्या सुधारताना पाहायला मिळतोय आणि हेच एका चांगल्या अंपायरिंगची निशाणी असते आणि तेच दोन्ही अंपायर आतापर्यंत. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा पग बाधा. उत्साह जास्त, विश्वास कमी, हेच ऍपलचं समीकरण मैदानाच्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर आतापर्यंत गोलंदाज तुषार यांच्याकडून प्रत्येक चेंडू हा स्टंप वरती डिलिव्हर केला गेलाय. मैदानाच्या आत पुन्हा एकदा आपण जातोय. हो, पुन्हा एकदा ब्लॉक होल मधला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थ्रो केला जातोय, मात्र थोडंसं फंबल, मात्र बॅकअप देखील सुंदर पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतंय.
पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 2 गडी बाद 4. चला सामन्याला थोडीशी गती द्यायची आहे, अन्यथा आपल्याला पॅनल्टीलाइज करण्यात येणार आहे. एक अतिरिक्त खेळाडू जर निर्धारित वेळेमध्ये सामना जर संपुष्टात आला नाहीये तर अतिरिक्त खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये ठेवावा लागणार आहे. 5 मिनिटं झाली आहेत, तुमच्याकडे 15 मिनिटं शिल्लक आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं डिलिव्हर करायची आहेत. आता मात्र समीकरण जाऊन पोहोचलोय 24 चेंडू आणि गरज असताना 56 धावांची. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात सर्वेश. डावखुरे हाताचा फलंदाज ज्यानं 3ऱ्या क्रमांकावरती आपल्या संघासाठी फलंदाजी केली होती तोच गोलंदाज मात्र आता दुसरं आणि महत्वाचं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. एक नौका खेळाडू आहे. ओहो हो हो, वेगवान गतीचा चेंडू मात्र चेंडूला भिरकावून दिलंय आणि विकेटचं पतन मात्र या ठिकाणी होत आहे. टिपला गेला झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिल्याच्या चेंडूवरती मात्र सर्वेश एक बाखण्याजोगं यश मात्र संपादन करतो. वेगावरती धारण करून टाकलेला चेंडू, परफ्यूम चेंडू, याला पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग निष्फळ ठरलं जातं. फलंदाज मात्र बाद पडतोय. 3ऱ्या विकेटचं पतन मात्र मैदानाच्या आत होताना आपल्याला पाहायला मिळतंय. चेक आउट साइड झाला ना, वैभवच्या रूपानं हे एक मातबर फलंदाज तंबूत माघारी परतलाय. धावसंख्येचा पाठलाग मात्र थोडासा भरकटताना आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यपूर्णरित्या विकेटचं पतन आणि त्यासोबतच गोलंदाजाकडून केली गेलेली वाखण्याजोगी गोलंदाजी याचाच परिपाक फलंदाजांना मात्र आतापर्यंत 4 धावांवरतीच भोजल वाढता आली आहे. पुढचा चेंडू सर्वेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रफ्तारचा सौदागर. यावेळेस मात्र अफलातून दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी झाली. यष्ट्यांचा वेध घेतला गेलाय. फलंदाजाची मात्र झाली आहे दांडी गोल. गोलंदाज सक्सेसफुल. आपण पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहू शकता. गतीवरती स्पार होऊन टाकलेला चेंडू आणि या तिखट प्रश्नाचं उत्तर मात्र फलंदाजाकडे यावेळेस नव्हतं. आता मात्र इतिहास घडवण्याची किमया मात्र या ठिकाणी करावी लागणार आहे. हॅट्रिक वरती गोलंदाज आपल्याला असलेला पाहायला मिळणार आहे. शेवट विकेटचं पतन लगातार बॅक टू बॅक चेंडूंवरती झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती सुशांत हॅट्रिक चेंडू घेऊन मैदानाच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावरती आता मात्र जाऊन ठेपलाय. न्यू बॅटर पंकज. हॅट्रिकचा खतरा मात्र पंकजला यावेळेस रोखावा लागला. जशा पद्धतीचे तिखट उत्तर मैदानाच्या आत सर्वेश यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून विचारली गेली आहेत. प्रत्येक चेंडू सटीकतेनं जशा पद्धतीने एखाद्या तिरंदाजाला आपल्या लक्ष्याला भेदावं तशाच पद्धतीची गोलंदाजी. ओहो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु चेंडू वळण घेतोय आणि विचारलेला अरेशितेच्या गलियाला मध्ये चेंडू डिलिव्हर झालाय. वळण घेतली जाते. फलंदाज मात्र निरुत्तरित. अफलातून दर्जाचा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर झालाय. निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होतीये. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचं रिजन ताडलं गेलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सेन्सिबल गोलंदाजीने सेन्सिबल गोलंदाजीला क्षेत्ररक्षकाकडून देखील तितक्याच दर्जेदार पद्धतीची साथ दिली गेली आहे. कारण क्रिकेटच्या पटलावरती असं म्हटलं जातं ना की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. ही जी तुकोबा रायांचं व्याख्या आहे ना, हे तुकोबा रायांचा जो अभंग आहे तोच क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला सातत्यरीत्यानं करावा लागणार आहे. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एकट्या डुकट्याच्या कामगिरीनं तुम्हाला सामना जिंकता येत नाही. ज्यावेळेस 11 खेळाडू एक मताने एक दिलानं मैदानाच्या आत आपला संघर्ष आपला खेळ मात्र दाखवतात त्यावेळेस संघ यशस्वी होत असतो आणि हेच मैदानाच्या आत आपल्याला घडताना पाहायला मिळत आहे.
फलंदाजांनी जशा पद्धतीची एक पहाडासारखी धावसंख्या मैदानावरती नोंदवली गेली आणि त्याच कामगिरी गोलंदाजांनी देखील आपल्या आत्मविश्वासानं फलंदाजी करणाऱ्या संघाला अद्याप रोखून ठेवलाय. आपण जर पाहिलं तर 4 विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 6. यावेळेस मात्र स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. एक धावा निश्चितच या ठिकाणी चोरली जाते. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु मिसटायमिंग फटका होतोय. या एकेरी धाब्यानं दुसरं षटक प्रगती संपुष्टात येत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 7. 4 गडी बाद 7. आतापर्यंत जशा पद्धतीची गोलंदाजी गोलंदाजांकडून केली गेली आहे निश्चितच जो निर्णय संघाच्या संघ नायकानं क्षेत्ररक्षण करण्याचा केला होता तो कुठेतरी निष्फळ ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एक मातब्बर फलंदाजी करणाऱ्या संघाला तुम्ही फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलं होतं आणि त्यांनी 59 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या आणि 60 धावांचं आव्हान हे मैदानाच्या ठेवण्यात आलं होतं आणि ते आव्हान पार करत असताना कुठेतरी दडपणामध्ये माऊली वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक महत्वाचं षटक निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती एक फिरकीपट्टू गोलंदाज साईराज पाहायला मिळेल. आतापर्यंत गोलंदाजाने जी कामगिरी केली आहे डावखुऱ्या हाताचा ओ हो हो ज्यावेळेस वलन घेतलं गेलंय चेंडून थर्डमॅनच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकेरी धाव्याची कमाई मात्र या ठिकाणी होते. निश्चित गोलंदाजाची जर आपण गोलंदाजीची कसं बघितली तर न्यूझीलंडचा कर्णधार डॅनियल व्हिटोरियाची आठवण करून देणारा हा गोलंदाज आपण जर बघितलं तशाच पद्धतीची गोलंदाजी करण्याची शैली त्याची आहे. ओ हो हो पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे परंतु मैदानाच्या आत काय घडलंय निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होते. रिव्हर्स अटेम्प्ट मात्र गोलंदाज देखील कसबी आहे. डावखुऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज आपण जर बघितलं ना तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नवी मुंबई असेल मुंबई असेल या पटलावरती अनेक मातब्बर फिरकीपटू गोलंदाज त्याच्यामध्ये अनिकेत सानप असतील भावेश पवार असतील आणि यांसारख्या मातब्बर गोलंदाजीच्या यादीमध्ये साईराज या गोलंदाजाचं नाव देखील नोंदवलं जाईल. परंतु यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिले सीमारेषा पार. चेंडू जातोय फरार येतोय ब्रँडेड खणखणीत असा चौकार. पुन्हा आता गोलंदाजी मार्कवरती फिरकीपट्टू गोलंदाज थोडंसं कमबॅक फलंदाजाकडून देखील झालंय. आक्रमक पवित्रा मात्र या ठिकाणी दाखवला गेलाय आणि तोच आक्रमक पवित्रा सातत्यपूर्ण मैदानात तुम्हाला करावा लागणार त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागणार आहे. हो 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 यावेळेस अफलातून दर्जाची गोलंदाजी फलंदाजाला बांधून आणि जखडवून ठेवण्यामध्ये यशस्वीता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. फिरकीपट्टू गोलंदाज आणि त्या फिरकीपट्टू गोलंदाजीच्या फिरकीमध्ये फलंदाजांना आतापर्यंत बांधून ठेवण्यात यश आलंय. ओहो ज्यावेळेस स्लॉट मध्ये आलाय चेंडूला भिरकावून दिले. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. झेल सुटला जातो. एक मातब्बर फलंदाजाचा झेल मात्र या ठिकाणी सुटला गेलाय. आतापर्यंत दर्जेदार क्षेत्ररक्षण हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो दिशा चेंडूवरती आपण जर पाहिलं तर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो
अंपायर या शेवटच्या चेंडूवरती धावा कळवायच्यात. यस, पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जातोय. बाईक मध्ये थोडासा तांत्रिक बिघाड झाला होता. पुन्हा एकदा आपण या महत्वाच्या निर्णायक तुमच्या आमच्या सर्वांचा स्वाभिमान अभिमान किंग्ज 11 पनवेल आयोजित महामानव चषक 2026 पर्व चौथं, या चौथ्या पर्वातील एक महत्वाचा निर्णायक सामना आपल्या समोर या ठिकाणी लढला जातोय. चला, 15 मिनिटांचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्टात आला. शेवटची 5 मिनिटं आहेत आणि या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला डिलिव्हर करायच्या आहेत त्या 2 षटकं. फलकावरती धावा लागल्या त्या 5 गडी बाद 13. 12 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान तुम्हाला पार करायचं आहे. हे कडवं आव्हान. निश्चितच डोंगर जरी असेल तरी देखील क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. आपण अनेकदा हे समीकरण होताना पाहिलंय. आपल्या सर्वांना माहिती आहे IPLच्या त्या हंगामामध्ये शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 30 धावांची गरज होती आणि त्यावेळेस यश दयाळ या गोलंदाजाला रिंकू सिंगने ठोकलेले 5 चेंडू 5 षटकार. यावेळेस पुन्हा एकदा सेन्सिबल बॅटिंग. हलक्यातून चेंडूला कटवले गेले, परंतु मात्र मित्र आता मात्र सेन्सिबल बॅटिंग नाही तर आक्रमणाची गरज आहे. कारण समीकरण आता असणार आहे 11 चेंडू आणि 46 धावा. भेदकता तुम्हाला दाखवावी लागणार आहे. गोलंदाजावरती आता दडपण तुम्हाला चढावं लागणार आहे. ही जी बंदिशे गोलंदाजाकडून लावण्यात आली आहे त्याला मात्र तोडण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे. हॅलो, यावेळेस मात्र गोलंदाजाकडून थोडीशी चूक झाली. अतिरिक्त रूपाची 1 धाव धावफलकावरती मात्र अवांतर स्वरूपात जोडली जाणार आहे. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग आणि प्लेसमेंटचा मेळ या ठिकाणी साधता येत नाहीये. एकेरी दुहेरी धावा सातत्यपूर्णरित्या येत आहेत, परंतु सामना जिंकायचा असेल आता मात्र षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करावीच लागणार आहे. समीकरण असणार आहे ते 9 चेंडू आणि 44. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडूला ढकललं गेलंय. सामन्यामध्ये एक औपचारिकता शिल्लक असलेली आपल्याला बघायला मिळते, कारण प्रयत्न तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत करावे लागणार आहेत. क्रिकेटच्या पटलावरती संघर्ष, क्रिकेट असो किंवा आयुष्य असो, तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. कारण असं म्हणतात ना की लहरों से डरकर नौका पार नाही होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला प्रयत्न करावे लागणार, शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि त्याच प्रयत्नांची फलप्राप्ती हो अथवा ना हो, परंतु प्रयत्न तुम्हाला निश्चितच करावे लागणार आहेत. कारण इतिहास तुमच्या प्रयत्नांची नोंद ठेवत असतात. तुम्ही कशा पद्धतीने लढलात, कशा पद्धतीने तुम्ही मैदानाच्या संघर्ष केलात, या संघर्षाची दास्तान इतिहासामध्ये नोंद केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये चेंडूला भिरकावून दिलाय. गॅपचा फायदा या ठिकाणी उचलला गेला. सेन्सिबल बॅटिंग आणि सेन्सिबल बॅटिंगच्या जोरावरती फलंदाज मात्र एकेरी धाब्याची कमाई मात्र या ठिकाणी करतात. सेन्सिबल बॅटिंग, एकेरी दुहेरी धावांचा ओघ सातत्यपूर्ण रीतीने या ठिकाणी येतो, परंतु तुमच्याकडे अजून देखील समीकरण असणार आहे ते 6 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. टाइम संपलाय त्यांचा. आता मात्र गोलंदाजी मार्क. चला, अंपायर 5 मिनिटं संपलेले आहेत. एक प्लेअर सर्कलच्या आतमध्ये या शेवटच्या षटकामध्ये घ्यायचा आहे. कारण वेळेचं महत्व आपल्या सर्वांनी ओळखलं पाहिजे. वेळेला फार महत्व आहे. कारण मगाशी देखील मी म्हटलं ना की वेळेची किंमत आपण करणं गरजेचं आहे. कारण असं म्हणतात ना की सुबह मगरूर को वो शाम कर देता है, छीन कर शोहरत गुमनाम कर देता है, वक्त से आंख मिलाने की हिमाकत मत करना, वक्त आने पर वक्त आदमी को नीलाम कर देता है. चला, मैदानाच्या सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. पुढचा चेंडू यावेळेस अफलातून वेगावरती स्मार होऊन टाकलेला चेंडू. फलंदाजाकडे मात्र या चेंडूचा कुठल्याही पद्धतीचं उत्तर नाही आहे. निर्धाव चेंडू, बिंदी गेंद मात्र या ठिकाणी येते. समीकरण आता मात्र अजून अवघड होऊन बसलाय. 5 चेंडू आणि 44 धावा. सॉरी, 5 चेंडू आणि 41 धावा.
गोलंदाजाकडून निश्चितच आपल्या वेगावरती आपल्या वेगाची प्रचिती मात्र मैदानाच्या आत करून दिली जाते. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये थोडीशी औपचारिकतेकडे सामना मात्र वळताना आपल्याला पाहायला मिळतोय. वन साइडेड गेम काय असतो ना, अशा पद्धतीचा सामना या विश्वचषकामध्ये आपल्याला भारत विरुद्ध न्यूझीलंड पाहायला मिळाला. त्याच सामन्याची प्रचिती मात्र या मैदानाच्या आत हा सामना माऊली वॉरियर्स आणि बेलारी पंचक्रोशी यांच्या मध्ये होताना पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना 60 धावांपर्यंत बेलारी पंचक्रोशी या संघाने मजल मारली आणि तोच कॉन्फिडन्स त्यांच्या गोलंदाजांमध्ये आपल्याला गोलंदाजी करताना मैदानाच्या आत पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू महत्वाचा निर्णायक यावेळेस स्लो केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि पकडला जातोय. जेल संपतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन झालंय. सौरव बॅक टू दी प्रेमियर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका. खेळण्याची मनशा होती परंतु गोलंदाज देखील त्या मनशेवरती पाडी फिरवण्यासाठी तैनात होता. आपण जर बघितलं तर मिड विकेटचं रिजन या ठिकाणी निवडण्यात आलं होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला मात्र निष्फळ ठरला गेला. फलंदाज विकेटचं पतन या ठिकाणी सातत्यरीतीने होताना आपल्याला पाहायला मिळतं. हे समीकरण मैदानाच्यात आपण पाहू शकतोय. 5 षटकांचा सामना आणि तब्बल 7 खेळाडू तंबूत माघारी परतले. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 19 7 गडी बाद 19. हे समीकरण क्रिकेटच्या पटलावरती आणि खास करून टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नदारत असतं. यावेळेस पुन्हा एकदा गुडलँड स्पॉटवरचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला कटवलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत फलंदाजांनी छपलाईनं मात्र आपली कामगिरी या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे कारण गरज असणार आहे ती. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला कटवले. गोलंदाज आपली देखील गोलंदाजीचा टप्पा मात्र या ठिकाणी सोडत नाहीये. अचूकता, भेदकता आणि त्यासोबतच फलंदाजीचा अंदाज मात्र या ठिकाणी घेऊन आपल्या प्रत्येक चेंडूला आलायदा पद्धतीने डिलिव्हर केला गेलाय. यावेळेस चेंडूला मात्र भिरकावून दिला. सीमारेषा पार चेंडू जातोय. फरार होतोय. येतो ब्लँडेड खडखडीत चौकार. शेवटच्या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आणि शेवटला मात्र जी तळफळ म्हणतात ना फलंदाजांची ती यावेळेस पाहायला मिळते. गोलंदाजाने ओव्हरपिच चेंडू डिलिव्हर केला आणि या चेंडूवरती मात्र आपला क्लास, आपला दर्जा मात्र या ठिकाणी दाखवला गेलाय. पुन्हा एकदा थर्डमॅनच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सेन्सिबल गोलंदाजी आणि त्यासोबतच दर्जेदार क्षेत्ररक्षणाच्या प्रारूपाने निश्चितच या ठिकाणी विजयी संघ ठरतोय तो बेलारी पंचक्रोशी या संघाचं हार्दिक असं अभिनंदन. या स्पर्धेमध्ये माऊली वॉरियर्स हा संघ या ठिकाणी विजयी होतो. विजयी संघाचं हार्दिक असं अभिनंदन. चला, विजयी संघ दोन्ही या आधीच्या सामन्यामध्ये जो संघ विजयी झाला होता तो आयुष 11 अडिवरे आणि माऊली वॉरियर्स या दोन संघांमधला हा लढतीचा सामना